लेग अंपायर. येस लेग अंपायर जायचंय. कोण झालं लेग? चला लेग अंपायर साठी कोणीतरी मैदानामध्ये जायचंय. चला लगेच जा. बॉयज कडून बॉलिंगसाठी आलेले आहेत भोला. न्यू स्टार 11. भोलानी टाकलेला पहिला चेंडू स्वतःच्याच बॉलिंगवर फील्ड करताना भोला आणि तसंच एक बॉलमध्ये 1 रन. दरम्यान आपण सकाळच्या सत्रातील दुसरी मॅच आपण पाहतोय. न्यू स्टार विरुद्ध सुपर बॉयज अशी ही मॅच आपल्यासमोर रंगते. न्यू स्टार संघाने मात्र नाणेफेकीचा कॉल जिंकला होता आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. दरम्यान पंच वाईट बॉल घोषित करतायत. सलामीची जोडी आपण पाहू शकतोय. सुपर बॉयज संघाकडून आर्यन आणि मोनिश वर्मा अशी ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. तर गोलंदाजी मार्क वरती भोला यांना आपण पाहू शकतोय. यावेळेला मात्र चांगला चेंडू आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता. अक्षरशः शरीरापासून दूर टाकण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे मात्र यशस्वी देखील होताना पाहायला मिळतात भोला. दरम्यान 2 धावा धावफलकावरती. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. फुल टॉस चेंडू त्याच्यावरती मात्र आक्रमण करू शकले नाही आहेत. 1 धाव तर मिळते. दुसरी धावेचा प्रयत्न आणि तिथे 2 धावा देखील कंप्लीट करताना पाहायला मिळतील. ग्राउंड खूप चांगल्या दर्जाचा आहे आणि ग्राउंडची भौगोलिक स्थिती जर पाहिली तर असे मैदान आम्ही कमी प्रमाणातच पाहतो परंतु तुमचं भाग्य खूप चांगलं आहे की तुम्ही अशा गोल वर्तुळाकार मैदानामध्ये 360 खेळता. दरम्यान जेव्हा तुम्ही अशा चांगल्या मैदानामध्ये प्रॅक्टिस करता त्यामध्ये मग तुमचा अजून चांगला खेळ उंचावतो. दरम्यान भोला यांचा हा चेंडू यावेळेला ऑन साइडला चांगला फटका देखना फटका पाहायला मिळतोय. टायमिंग प्रॉपर. चेंडूला पाठवलाय मिड ऑन रिजन मध्ये सीमारेषेच्या बाहेर येतोय. 4-4.
मोनिश वर्मा यावेळेला सफल होऊन काय फटका आहे, चांगलाच देखना फटका, फॉलोइंग स्वीप, चेंडूला पाठवलाय थेट स्क्वेअर लेग रिजन मध्ये, वन बाउन्स सीमारेषे पार येतोय, बॅक टू बॅक दुसरा चौकार. सफल झाले, परंतु यावेळेला लॉंग ऑफ रिजन निवडलाय. वा, जिथे चेंडू हाताळला जातोय तिथेच मात्र फटका खेळताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा हॅट्रिक चौकार पाहायला मिळतोय मोनिश यांच्या बॅट मधून 4 धावा. बॅटिंग करणारी टीम सुपर बॉयज या संघाने चांगली बॅटिंग दाखवत असताना दोन्ही बॅटर आपण पाहतोय. दरम्यान नवीन गोलंदाजी मार्क वरती आलेत. मनीष नवीन बॅटर आलेले आहेत. स्ट्रायकिंग एंडला आर्यन सामना करतील मोनिश यांचा. एक मोनिश सहानी मनीष सहानी तर मोनिश वर्मा चांगली बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात. नॉन स्ट्रायकिंग एंडला थोडा फार स्पीडअप करा. दरम्यान गोलंदाज सज्ज होत आहेत. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न पंच पाहत आहेत, दर्शवत आहेत की हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त धावा बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. 17 धावा धावफलकावरती. आता 17 वरती खतरा कोणत्या संघाला आहे पाहूयात. बॅट्समन की बॉलर. यावेळेला फुल टॉस होता, परंतु त्याच्यावरती मात्र पुरेपूर फायदा घेऊ शकले नाही आहेत. एक धावच मिळेल. फेकी चांगली आहे, अतिशय दूरवरून मात्र चांगला थ्रो पाहायला मिळतोय. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावा धावफलकावरती 18. दरम्यान पुढील चेंडू यावेळेला सफल होऊन पुन्हा एकदा ऑन साइडला तर खेळलेत. एक धाव तर मिळते. दुसरी धावेचा प्रयत्न, परंतु ते क्षेत्ररक्षक आहेत सज्ज. चांगला पिकअप अँड थ्रो. 2 धावा. दुसरं षटक आपण पाहतोय मार्गस्थ आहे आणि 20 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगावल्यात सुपर बॉयज या संघाने. यावेळेला सफल होऊन खेळायचा प्रयत्न होता, परंतु प्रॉपर टायमिंग नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. एक धाव तर मिळते. दुसरी धावेचा प्रयत्न आणि दुसरी धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र काय होत आहे, जे मोनिश वर्मा चांगली बॅटिंग करत होते त्यांची खेळी मात्र इथे समाप्त होताना पाहायला मिळते. बॅट्समन आउट.
परंतु तिथे मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र स्वतःची एक खराब विकेट इथे टाकताना पाहायला मिळाले. दरम्यान नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतील. स्वान नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. थोडं फास्ट जा. शॉन दरम्यान आपण पाहू शकतो एक गडी बाद 21 धावा धावफलकावरती सुपरवाईज संघाच्या धावसंख्या पाहायला मिळते. पहिली मॅच तब्बल 51 धावांची पाहायला मिळाली होती आणि ती डिफेंड केली गेली होती. पाहूयात ही मॅच कशी रंगत बनल, कारण की आता सूर्यदेव देखील थोडेसे तापलेले पाहायला मिळत आहेत आणि जेव्हा सूर्यदेव डोक्यावरती येतो ना तेव्हा मात्र कुठे ना कुठे विकेटवरती धावा येतात, कारण की विकेट थोडीशी फास्ट होताना पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये थोडीशी विकेट ओली होती आणि त्या कारणामुळे थोडीशी धावसंख्या कुठे ना कुठे कमी पाहायला मिळाली. आता मात्र ह्या धाव खेळपट्टीवरती कुठे ना कुठे धावा येणार यात मात्र शंका नाही आहे. यावेळेला आल्या आल्या मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न होता श्वान यांचा, परंतु प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळालं नाही. डीप मिड विकेट रिझनमध्ये मात्र क्षेत्ररक्षक सज्ज होते. एक धाव तिथे कंप्लीट केली. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकते 22 या धावसंख्येवरती. हे षटक खूप चांगलं दर्जेदार हाताळताना पाहायला मिळाले मनीष सहाने, कारण की तब्बल 6 धावा ह्या ओव्हरमध्ये मात्र खर्च केले. दरम्यान पुढील चेंडू यावेळेला पुन्हा एकदा थोडंसं बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने तर खेळत. एक धाव तर मिळते. दुसरी धावेचा प्रयत्न होणार नाहीये, कारण की प्रयत्न तर केला गेला नव्हता दुसरी धावेचा. शेवटचा बॉल येणं आता ह्या षटकातील बाकी आहे. बॅटर स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकतो श्वान नेहमीच चांगली बॅटिंग करण्यासाठी ओळखले जातात. पाहूयात या स्पर्धेमध्ये आजच्या दिवशी कशा पद्धतीने बॅटिंग करतील श्वान यांच्या माध्यमातून. दरम्यान शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील. यावेळेला मात्र आडव्या बॅटने खेळले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चेंडूला फेकी करण्यासाठी धावतायत. चांगला पिकअप अँड थ्रो, रनआउटची संधी, परंतु थोडक्यात बचावले. थोडासा पुढे पडला. दरम्यान जर प्रॉपर थ्रो जर झाला असता गोलंदाजाकडे तर नक्कीच फलंदाजाचं मात्र काम तमाम होऊ शकलं असता. दरम्यान 2 षटकाच्या समाप्तीवर धावा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या एक गडी बाद 25. पहिल्या षटकामध्ये पाहिल्या 16, दुसऱ्या षटकामध्ये 25. हे षटक खूप चांगलं हाताळताना पाहायला मिळाले. तब्बल 9 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज सहानी यांनी आणि आपल्या संघाची धावा पुन्हा एकदा संघाला कमबॅक करून दिलंय असं म्हणायला देखील हरकत नाहीये. कोण आहे नवीन बॉलर? बॉलर कोण आहे? दरम्यान आकाश नवीन गोलंदाजी मार्कवरती आलेत. पाहूयात कशा पद्धतीने गोलंदाजी करतील आपल्या संघासाठी. आपण पाहतोय संघर्ष प्रतिष्ठान आयोजित भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन पाहतोय. तब्बल 65,000 रुपयाची इनामी राशी असलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेला फुलटॉस चेंडू होता आणि त्याच्यावरती मात्र एक धाव तिथे घेतली जाताना पाहायला मिळते. दरम्यान श्वान पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकणार आहोत. काय करतात आपल्या संघासाठी श्वान. 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमची धावसंख्या आपण पाहतोय. यावेळेला बिगिट करायचा प्रयत्न होता. प्रॉपर कनेक्शन नाही आहे, परंतु चेंडू जातोय फाईन लेग रिझन मध्ये. आउटफील्ड खूप फास्ट आहे, परंतु तिथे मात्र काय अतिशय वेगाने चित्याच्या चपळतेने मात्र धावत असताना आपल्या संघासाठी धावा 2 अडवल्या आहेत. पंच वाईट घोषित करतायत. वाईट +2 अशा 3 धावा बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळत आहेत. परंतु काय क्षेत्ररक्षण केलंय आपल्या संघासाठी. 2 धावा कुठे ना कुठे वाचवल्यात त्या खेळाडूने. चांगलं क्षेत्ररक्षण. जेव्हा तुम्ही मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळताना मित्रांनो तेव्हा तुम्हाला स्वतःला झोकून द्यावं लागतं आणि तिथे मात्र ते चित्र पाहायला मिळालं. यावेळेला कुटापाचा बॉल त्याच्यावरती मात्र आक्रमण करायचा होता. स्विंग
स्विंग अँड मिस होताना पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये आकाश यांच्याकडून. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने उडवलाय. स्टँड अँड डिलिव्हर. श्वान ब्रँडेड षटकार. रुक रुक के चलती है अपनी गाड़ी. चांगली बॅटिंग. श्वान आता मात्र आक्रमण करताना पाहायला मिळत आहेत. यासाठी जाणले जातात आणि आता मात्र आपण का ओळखतो त्याची मैदानामध्ये प्रात्यक्षिक उदाहरणं देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू आहे. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र काढलंय. चेंडूला यॉर्कर पद्धतीने हाताळले परंतु इथे काय एकेरीला दुहेरीमध्ये देखील कन्वर्ट करता पाहिजे. तिसरी धावेचा प्रयत्न आणि हो तिथे तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. आता मात्र पंच सांगत पाहत आहेत की ही तिसरी धाव आहे की नाही, कारण की रनिंग बिटवीन विकेटमध्ये होते आणि जेव्हा रनिंग बिटवीन विकेटमध्ये जेव्हा असतो तेव्हा मात्र चेंडू जर शरीराला लागला फलंदाजाच्या तर मात्र ती धाव दिली जाते. आपण पाहू शकतो इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड जी मॅच झाली होती ज्यामध्ये मात्र शरीराला बॉल लागला होता आणि त्यानंतर मात्र पंच 2 धावा घोषित करतायत. यस 3 धावा. यस 3 धावा असणार. यस नक्कीच माहिती आहे आम्हाला. आणि 3 धावा. 3 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंडच्या फायनल मधील सामन्यामध्ये देखील असंच काही प्रकार घडला होता आणि तिथे मात्र इंग्लंडने मात्र तो सामना जिंकला होता न्यूझीलंडच्या विरोधामध्ये. मला वाटतं बेन स्टोक होते आणि दुसरी धावेचा प्रयत्न करत असताना मात्र त्यांच्या बॅटला मात्र चेंडू लागून मात्र ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये तब्बल 4 धावा ऍड झाल्या होत्या आणि तिथून मात्र न्यूझीलंड संघाने तो सामना हारला होता. फायनलची ती मॅच होती. 3 धावा धावसंख्या पाहायला मिळते. धाव फलकावरती 4 चेंडू आतापर्यंत झाले आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दरम्यान तिथे मात्र 1 धाव घेताना पाहायला मिळत आहेत श्वान पुरकर. यस आणि नक्कीच मैदानामध्ये जे श्वान खेळत आहेत पुरकर खेळत आहेत त्यांच्याकडून मात्र या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज साठी बॅट GT स्पोर्ट्सच्या माध्यमातून स्पॉन्सर केली गेली आहे. तर त्यांचा देखील आम्ही सहर्ष आभार. यावेळेला शॉर्ट ऑन पुलचा फटका. वा जसा आलाय तसाच पाठवलाय. डीप स्कोर लेग रिजन मध्ये सीमारेषेच्या बाहेर येतोय. हाय हँडसम 6. अध्यक्ष आहेत बीजेपीचे त्यांच्या वतीने देखील आम्हाला या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभलंय. त्याचबरोबर मानसी मारुती भाऊ यांचं देखील विशेष सहकार्य आम्हाला लाभलंय. धावसंख्या पाहायला मिळते ती 1 गडी बाद 45. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 45.
त्याचबरोबर दिलीप यादव यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी महादेव बॉयज यांचं देखील या स्पर्धेसाठी आम्हाला विशेष सहकार्य लाभलं आहे. जे टॉस बॉक्स आहे ते मात्र टॉस बॉक्स दिलीप यादव यांच्याकडून आम्हाला सहकार्य लाभलं आहे. त्याचबरोबर महेश पाटील यांचं देखील विशेष सहकार्य आम्हाला या स्पर्धेसाठी पाहायला मिळतंय. आणि या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज ची बॅट GT स्पोर्ट्स कडून श्वान पुरकर मैदानामध्ये आपण पाहतोय, ज्यांच्या बॅटमधून 2 मोठमोठे फटके पाहायला मिळालेत ते श्वान पुरकर यांच्याकडून मात्र या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजची बॅट GT स्पोर्ट्सच्या माध्यमातून दिली गेली आहे आयोजकांना. त्याचबरोबर प्रकाश भाऊ यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य आम्हाला लाभलंय. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समॅन, मॅन ऑफ द सिरीजसाठी या तिन्ही प्लेयरसाठी मात्र शूज स्पॉन्सर केले गेलेत प्रकाश भाऊ यांच्याकडून. तर त्यांचा देखील आम्ही मंडळाच्या वतीने, आयोजकाच्या कमिटीच्या वतीने सहर्ष आभार व्यक्त करतो. असे सहकार्य दरवर्षी सातत्याने आम्हाला तुमच्याकडून लाभेल हीच प्रार्थना असेल. दरम्यान 45 धावा आपण पाहतोय. मनीष सहानी यांना मात्र पुन्हा एकदा पाचारण केलंय, ज्यांनी पहिलं षटक 9 धावांचं हाताळलं होतं. आता वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी 4थं षटक हाताळण्यासाठी आलेत. त्यांना साथ देत आहेत आर्यन, श्वान आणि आर्यन अशी ही जोडी मैदानामध्ये पाहतोय. श्वान तब्बल 6 चेंडूंमध्ये 18 धावा वैयक्तिक खेळताना आपणास पाहायला मिळत आहेत. दरम्यान सहानी यांचा हा चेंडू यावेळेला इनसाइड आउट फटका खेळलाय. चांगला देखना नेत्रदीपक फटका पॉवर प्लेच्या डोक्यावर उडवलाय, चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. यावेळेला आर्यन मात्र आपले हात खोलताना पाहायला मिळत आहेत. येतोय 4 धावा चौकार. फलंदाज आर्यन यांच्या बॅटमध्ये येताना पाहायला मिळतोय. काय बॅटिंग करतायत आता मात्र आर्यन देखील हात खोलताना पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग एका दोन्ही साइडने मात्र आता चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळाले. यावेळेला फुल टॉस, त्याच्यावरती मात्र पुन्हा एकदा हल्ला केलाय, चेंडूला पाठवलाय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये, परंतु तिथे चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहेत. आकाश यांच्याकडून हे क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. 2 धावा. पंच नो बॉल आहे का? नो बॉल आहे का? येस, नो बॉल आहे. आणि नो +2 म्हणजेच 3 धावा ऍड होतात बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. धावसंख्या जर पाहायला गेलो तर अब तक 56 एक गड्याच्या मोबदल्याने. मी म्हटलं होतं दुसरी मॅच आहे, सूर्यदेव आता डोक्यावरती आलेत आणि आता विकेटवरती मात्र धावा येणार आणि मैदानामध्ये देखील तसंच चित्र पाहायला मिळतंय. 4थं षटक मार्गस्थ आहे आणि मनीष सहानी यांच्यावरती मात्र आक्रमण करताना पाहायला मिळत आहेत. येणारा पुढील चेंडू फ्री हिटचा आहे, कारण की नो बॉल चेंडू हाताळला होता आणि ह्या फ्री हिटच्या चेंडूवरती कशा पद्धतीने आक्रमण केलं जात आहे पाहूयात. यावेळेला अभिगीत तर केलाय, समोरच्या दिशेने चेंडूला पाठवलाय, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. यावेळेला येतोय पुन्हा एकदा आर्यन यांच्या बॅटमधून घणाघाती हल्ला, षटकार.
वैयक्तिक 25 धावांवरती जाऊन पोहोचली आहेत. एका बाजूला नव्हे तर मैदानाच्या चौफेर बाजी टोलेबाजी दाखवत असताना आर्यन यांना बरबाद आहे. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने तर जरूर खेळत, परंतु तिथे डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर घेतली जाते, परंतु यावेळेला एकच धाव घेऊन समाधानी राहतात. आर्यन ओव्हर थ्रो होतोय, बॅकअप आहे, दुसरी धावेचा प्रयत्न होणार नाहीये. षटक क्रमांक आपण 4 मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल आता मात्र शेवटच्या बॉलवरती श्वान यांना पाहू शकतोय. श्वान स्ट्रायकिंग एंडला आलेत, ज्यांच्या बॅटमधून 2 मोठे फटके आपण पाहिले आहेत. पाहूया शेवटचा बॉल कशा पद्धतीने सामना करतील सहानी यांचा. यावेळेला लो फुलटा चेंडू होता, समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न, लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर मिळतीये. श्वान थोडेसे थांबवत आहेत. एकेरी धावेने मात्र इथे संतुष्ट राहावं लागतंय. षटक क्रमांक 4 देखील इथे समाप्त होत आहेत. धावफलकावरती आपण पाहायला मिळत आहेत 1 गडी बाद 68 धावा. या स्पर्धेचा सर्वोच्च हाय स्कोर आहे 81 धावा. पाहूयात तो 81 धावांचा हाय स्कोर मोडीत काढतील का बॅटिंग करणार संघ सुपर बॉय हा संघ. दरम्यान एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. सुपर बॉयज विरुद्ध सुपर बॉयज विरुद्ध ब्लू स्टार अशी ही मॅच आपण पाहतोय. न्यू स्टार शेवटची ओव्हर बाकी आहे. पाहूया त्या शेवटच्या ओव्हरवरती आता कशा पद्धतीने आक्रमण केलं जाणार. हल्ले तर होणार यात मात्र शंका नाही आहे, कारण की दोन्ही बॅटर जर पाहायला गेलो तर वेल सेट आहेत आणि आता मात्र त्या वेल सेट असल्या कारणाने मात्र वेळ घेणार नाही आहेत. जसा चेंडू येईल त्याच्यावरती मात्र आक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळणार यात मात्र शंका नाही आहे. पाहूयात सूरज मैदानामध्ये गोलंदाजी मात्र श्वान स्ट्रायकिंग एंडला असतील. श्वान याने मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेमध्ये स्वतः राजभर चेंडू खाली येत आहेत, कोणतीही चुकी नाही. आल्या आल्या मात्र आपल्या गोलंदाजीचा दमखम दाखवत असताना श्वान यांची इथे खेळ समाप्त केली आहे. बॅट्समॅन आउट. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 68 धावा आपण पाहतोय, परंतु राजभर आल्या आल्या मात्र चांगली गोलंदाजी दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. जी विकेट हवी होती ती विकेट मात्र तिथे मिळवून दिली आहे. लेफ्ट हँड बॅट्समन आहे माची आणि पाहूयात कशा पद्धतीने बॅटिंग करतील. काही चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल मिड ऑफ रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव तर मिळताना पाहायला मिळते. दरम्यान आता मात्र स्ट्रायकिंग वरती आलेत आर्यन. पाहूयात आर्यन काय करतात आपल्या संघासाठी. चौफेर टोलेबाजी या अगोदरच्या ओव्हर मध्ये मात्र दाखवली होती आणि शेवटचं षटक आता मार्गस्थ आहे. एक चांगली बॅटिंग दाखवावी लागेल. गोलंदाज बॅटर आर्यन आहे ना. यावेळेला लेगेशीच्या बाहेरचा चेंडू होता, सोडून दिलाय. बॅट आणि बॉलचं मात्र काही कनेक्शन होताना पाहायला मिळणार नाहीये. पंच सांगतायत की हा वाईड बॉल आहे. वाईडच्या स्वरूपामध्ये धावसंख्या पाहायला मिळते ती तब्बल 70 या धावसंख्येवरती 70 ऑन बोर्ड.
यावेळेला तो फुलटॉस चेंडू होता परंतु त्याच्यावरती मात्र आक्रमण करू शकले नाही आहेत. एक धाव तर मेड्या भेटली जातीये. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकतीये. 71 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग दाखवत असताना बॅटिंग करणारा संघ सुपर बॉयज हा संघ सुपर बॉयज विरुद्ध न्यू स्टार अशी ही मॅच आपण पाहतोय मैदानामध्ये. यावेळेला मात्र सफल झाले. मागची यष्टी मात्र पाहतात तर काय वाकवली आहे. OUT आउट. बॅट्समॅन डगआउटच्या बाहेर. लकी नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. लकी परंतु काय गोलंदाजी केली आहे. गोलंदाज राजभर यांना मात्र पाचारण केलं गेलं आणि आतापर्यंत 2 विकेट घेत मात्र 3 धावा खर्च त्यांनी फक्त केल्यात आणि आपल्या संघासाठी कुठे ना कुठे कमबॅक करून दिलंय. जी धावसंख्या वेगाने पुढे सरकत होती तिला कुठे ना कुठे थांबवलंय. दरम्यान लकी राजभर यांचा हा चेंडू चांगला चेंडू आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न आणि यावेळेला यशस्वी देखील होताना पाहायला मिळत आहेत. चांगलं षटक हाताळताना राजभर यांना आपण पाहतोय. धावसंख्या तब्बल स्थिरावली आहे ती 3 गडी बाद 71 धावांवरती. शेवटचा बॉल या षटकातील शेवटची ओव्हर मार्गस्थ आहे आणि शेवटचा बॉल पुन्हा एकदा राजभर. पाहूयात लकी मोठा फटका लगावतील का या चेंडूवरती. यावेळेला मात्र इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये कोणतीही चुकी होणार नाहीये. लकी यांची खेळी ते समाप्त होतीये. हे षटक काय दर्जाचा हाताळलाय. खर्च करत 3 विकेट या षटकामध्ये राजभर यांनी घेतल्या आणि आपल्या संघाला कुठे ना कुठे कमबॅक करून दिलंय असं देखील म्हणायला काही हरकत नाहीये. धावसंख्या पाहूयात. 30 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे ती 71 धावा धावफलकावरती झाल्यात. 72 धावांची गरज. पाहूयात 5 षटकांमध्ये 72 धावा कंप्लीट केल्या जातील का की त्या रोखल्या जातील का. पाहूयात या दुसऱ्या मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये. ओव्हर टू DJ.
3 रनची ओव्हर टाकून भले मोठे 3 विकेट त्यांनी घेतले त्या ओव्हरमध्ये. त्या ओव्हरने बघूया एवढं न्यू स्टारला कमबॅकचा चान्स आहे का. क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. अक्षय बॉलिंगसाठी विरार एंडवरून अक्षय माची हे इथे रेग्युलरली विकेटमध्ये खेळत असतात. सचिन जैननी बांधलेली टीम आहे ही. अक्षय माची विरार एंडवरून. सूरज याना पहिला बॉल. 5 ओव्हरची टुर्नामेंट आहे ही. पहिला ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्ले. 2 प्लेयर 30 यार्ड सर्कटच्या बाहेर. बघूया आता पहिल्या बॉलमध्ये सूरज काय करतात. पहिला बॉल डायरेक्ट स्वरूपात आलेला होता. फिल्डिंग आर्यन यांची चांगली खेळी. सूरज यांनी 1 रन घेऊन संघाची चांगली सुरुवात करून दिलेली आहे. बॉल तसा डायरेक्ट बॅटवर होता, कुठेही खेळू शकले असते, पण त्यांनी ॲक्च्युली मिस केला आहे बॉल. आता शंकर नॉन स्ट्राईकला. अक्षय दुसरा बॉल घेऊन शंकर यांना. बघू आता शंकर काय करतात. अक्षय थोडा फास्ट. आपल्याला याच्यानंतर 6 मॅच खेळवायचे आहेत आणि ओव्हर कुठे कपात करायची नाही. कालची पण सेमीफायनल थोडी कमी अंधुकतेमुळे 3-3 ओव्हरची खेळवावी लागली होती. अक्षय यांचा बॉल बघू अंपायरचा काय डिसिजन येतोय. ते निर्धाव चेंडू. अक्षय यांचा एक चांगला बॉल. शंकरांना यांना वाटलं हा वाईड जात आहे. तिसरा बॉल. अण्णा यांना एकदम खोलात टाकलेला बॉल. शंकर यांना अपील केलेली आहे. हवी ते अपीलमध्ये दम तर दिसतोय, बट अंपायर काय डिसिजन करतायत आणि नॉट आऊट. अंपायरचा डिसिजन नॉट आऊट. 3 बॉलमध्ये अक्षय यांनी केवळ 1 रन दिलेला आहे. इथे न्यू स्टारला थोडे फटकेबाजी करावी लागेल. चौकार आणि षटकार दाखवावे लागतील, कारण भला मोठा टार्गेट आहे. 72 रनचा टार्गेट, कारण इथे कंपल्सरी चेस आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. हाही एक बॉल खोलात टाकलेला बॉल. नॉन प्लेबल बॉल बोलतात, यॉर्कर टाईप. तरी त्या शंकर यांनी एक बॉलला बॅटला बॉल कनेक्ट करून 1 रन घेऊन सूरज यांना स्ट्राईकवर आणलेला आहे. 4 बॉलमध्ये 2 रन झालेले आहेत. तरी यावेळी डायरेक्ट बॉल होता, आपण त्रिफलाच गायब केलेला आहे सूरज यांचा. मिड स्टंप बॉल.
मनीष यांनी रिव्हर्सचा एक फटका, उत्कृष्ट फटका मारलेला आहे रिव्हर्सचा, एक चौकारसाठी उत्कृष्ट फटका मनीष यांचा. एक शेवटचा बॉल अक्षयचा चौकारासाठी गेलेला आहे. ओव्हर चांगली जात होती इथे. एक मनीषने एक 4 रन मारून संघाची धावसंख्या केलेली आहे 6 रन 1 ओव्हर. ओव्हर टू DJ. सुपर बॉय संघाकडून दुसरी ओव्हर घेऊन येत आहे लकी. लेफ्ट आर्म फास्ट बॉलर आहे ते. स्ट्राईकला शंकर अण्णा. पाहू आता ते काय करतायत. मनीष यांनी एक चांगला शॉट मारला होता लास्ट बॉलला. आता बघू अण्णा त्याचं अनुसरण करतायत का. थोडी फटकेबाजी दाखवावीच लागेल अण्णा यांना पण. हा भीमर बॉल, हा एक भीमर बॉल आणि ती विकेटीच्या हाताला दुखापत झालेली आहे. अंपायर थोडं चेक करा. हा भीमर बॉल, नो बॉल डिक्लेअर केलेला आहे अंपायर यांनी. आपला आकाश तुमच्या बॅगमध्ये स्प्रे आहे तो त्याला द्यावा त्यांना. हॅलो, फ्री हिटचा बॉल होता. लकी टू शंकर. पाहूया काय करते शंकर आपल्या टीमसाठी. ओ, उत्कृष्ट असा बॉल टाकला होता. लकी टू शंकर. पाहूया काय करतात आपल्या टीम. आणि एक धाव पूर्ण केलेली आहे दुसऱ्या धावासाठी आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. दोन धावांनी संघाची धावसंख्या वाढते 11-11. लकी टू शंकर. खोलवरचा चेंडू होता आणि त्याला
लॉंग ऑफमध्ये चांगल्या पद्धतीने खेळलेला आहे आणि 1 धावाने संतुष्ट मानावं लागेल शंकर यांना. आता पाहूया स्ट्राईक चेंज झालेली आहे. लकी टू मनीष रिवर्स आणि पायाला बॉल लागलेला आहे आणि 1 धाव बाईच्या स्वरूपात काढलेली आहे. आणि संघाची धावसंख्या वाढलेली आहे ती 13. पाहूया आता शंकर काय करतायत ते. लकी टू शंकर. ओ निर्धाव चेंडू बिंदी गेंद. ओव्हर झालेली आहे आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 2 षटका क्रेस 13 रन. अंपायर दीपक पटापट टीम मीटिंग नाही पाहिजे 20 मिनिटात संपलं पाहिजे. बॉलर नेम लवकर करा नाहीतर संध्याकाळी रात्र होते. रात्रीचे खेळायला लागतात मॅच. काल असंच झालेलं होतं. अक्षय क्षेत्ररक्षण लवकर लावा. क्षेत्ररक्षण मध्ये बदलाव करताना अक्षय टू मनीष. पाहूया आता मनीष काय करतायत. आपल्या संघासाठी उत्कृष्टाचा बॉल टाकला होता का त्यांना काही समजलं नाही बाईचं, परंतु बाईच्या स्वरूपात 1 रन घेता आलंय मिळालं संघाला. ते संघाची धावसंख्या वाढली ती 14. तिसरं षटक घेऊन येत आहेत अक्षय आणि चांगली गोलंदाजी करतायत ते आपल्या टीमसाठी. दुसरा चेंडू अक्षय टू शंकर. होया शंकर काय करतात आणि खोलवरचा चेंडू होता. कव्हर ड्राईव्ह करून त्याला 1च रनमध्ये समाधान मानावं लागेल. थेंबे थेंबे तळे साचे असं हे क्रिकेट चालू आहे. अक्षय टू मनीष. पाहूया काय करतायत आणि फुल टॉस पण त्यांना काय ते दुसऱ्या धावेसाठी आणि धावचीत झालेली आहेत. मनीष हे धावचीत झालेली आहेत. खेसारी. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतायत अक्षय हे आपल्या संघासाठी. आणि मनीष यांना त्याने जखडून ठेवलंय आपल्या गोलंदाजीने. अक्षय टू मनीष. पाहूया मनीष काय करतायत
आणि उत्कृष्ट असा मारला आहे आणि षटकार BSNL षटकार. आणि खोलवरचा चेंडू होता तो निर्धाव चेंडू. पुन्हा अक्षय आपल्या टीमसाठी कमबॅक करताना उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतायत. षटकार मारला होता पण त्याने लाईन चेंज केली आणि मनीष यांना उभं केलं आपल्या गोलंदाजीवरती. अक्षय टू मनीष. पाहूया मनीष काय करतायत. आणि निर्धाव चेंडू. ओव्हर झाली. तीन षटका अखेर संघाची धावसंख्या झालेली आहे 22-22. 2 विकेट लॉस. पटपट करा रे. बॅटिंग पॉवर प्ले. आता समोरच्या टीमने बॅटिंग पॉवर प्लेचा कॉल केला आहे. आता याच्यामध्ये फक्त 3च खेळाडू बाहेर असतील आणि पाहूया आता या बॅटिंग पॉवर प्लेमध्ये किती धावा मिळवत आहेत आपल्या संघासाठी. आणि आपल्या संघासाठी 4थं षटक घेऊन येत आहेत ते आर्यन. पाहूया काय करतायत. आणि आर्यन टू केसारी आणि उत्कृष्ट असा षटकार मारला आहे गगनचुंबी. बॉल दिला तर ते सोडणार नाहीत तुम्हाला. नाही वाजव ना काय चालतंय. अरे आपलाच आणि अंपायरने दोन्ही हात वाईट गेंद. आर्यन हे खेसारीला त्याच्या झोनमध्ये बॉल देत नाही, बाहेर टाकतायत. आर्यन टू खेसारी. पाहूया आणि खोलवरचा चेंडू होता त्याने आणि हा षटकार. बॉल पायाला लागलेला आहे आणि LBWची दुकान बंद आहे. सगळ्यांना लक्षात असू द्या, आपल्यामध्ये LBW नॉट आउट आहे.
आणि बाईच्या स्वरूपात एक धाव मिळाली आहे त्यांना. आता चर्चेकडे एंड घेऊन येतात आर्यन टू मनीष. पाहूया मनीष काय करतात आपल्या संघासाठी. आणि खोलवरचा चेंडू होता त्यांना काही समजलेलं नाही आणि ते झेल बाद झालेले आहेत. आणि संघाची धावसंख्या स्थिर होते. आर्यन यांनी चांगलं कमबॅक केलेलं आहे आणि त्यांनी 2 विकेट पण घेतलेले आहेत. हॅलो. यानंतर होणारी मॅच संघर्षच्या कॅप्टननी रेडी राहायचं आहे नाणेफेकसाठी. फक्त 4 ओव्हरचं षटक असणार आहे. 1 ओव्हर पॉवर प्ले असणार आहे. हे दोन्ही संघांनी लक्षात घ्या. नवीन बॅटर आलेले आहेत. बोला हे आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतात. आर्यन टू बोला. बघूया पाहूया काय करतायत बोला. आणि ग्राउंड शॉट खेळलेला आहे त्याने. ऑन ड्राईव्ह केलेला आहे. एकाच धावावर समाधान मानावं लागेल. आर्यनने चांगली कमबॅक केलं. चांगली गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. एक षटकार खाल्ला होता त्याने पण तरीसुद्धा त्यांनी पुन्हा कमबॅक करून 3 विकेट घेतल्या. क्षेत्ररक्षण लावून घ्या पटापट. वेळ संपत झाली तुमची. अंपायर आम्हाला आजच्या दिवसात फायनल खेळवायची आहे. फटाफट खेळा. हिरेन पाहूया आता. आणि बिमर टाकला होता त्यांनी. एकदम खराब गोलंदाजी आणि त्यांना 22च्या स्वरूपात एक्स्ट्रा 4 मिळाले आहेत. म्हणजे टोटल 5 रन आणि पुन्हा एकदा चान्स फ्री हिटचा. पाहूया आता या फ्री हिटला ते फायदा उचलतायत काय. पुन्हा वाईड बॉल. फ्री हिट चालू राहील. पुन्हा फ्री हिट आहे. पुन्हा वाईड बॉल. त्यांना काय लाईन समजतच नाही आहे. बॉल कुठे टाकायचा. फ्री हिटच्या ह्याच्यात त्याने 2 वाईड टाकलेत. आणि हा उत्कृष्ट असा पुन्हा कमबॅक करताना
हिरेन आपल्या टीमसाठी कमबॅक करताना पाहूया. हिरेन टू बोला आणि फुल टॉस होता पण बोला आहे ना काही फायदा उचलता आला नाही. मोनू पाहूया काय करतात आपल्या संघासाठी. उत्तुंग असा मारलेला आहे, उंचावर मारलेला आहे आणि ते सचिन हे बॉल खाली होते पण त्यांना काही समजलं नाही बॉल कुठे जातोय. गच्चाळ क्षेत्ररक्षण सचिन यांचं एक चांगली संधी होती त्यांना झेल बाद करण्याची. पाहूया आता बोला शेवटचा चेंडू. पाहूया काय करतायत आणि एकच धावेवर समाधान मानावं लागेल. शेवटचा चेंडू. फुल टॉस बॉल होता आणि त्यांनी मारलेला आहे आणि हा झेल सुटतोय. आणि ते सुपर बॉईज 30 टॉस साठी यायचं आहे. समोरची टीम कोणती? सुपर बॉईजचे कॅप्टन आणि संघर्षचे कॅप्टन नाणेफेकसाठी यायचं आहे लवकर. चला सुपर बॉयचे कॅप्टन संघर्षचे कॅप्टन नाणेफेकसाठी यायचं आहे. आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत ते आर्यन यांनी उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे आपल्या संघासाठी. काय केलं तुम्ही? आर्यनने काय केलं? हॅलो. आर्यन यांनी 12 बॉल 27 रन मारलेले आहेत. उत्कृष्ट अशी फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये पण चांगली कामगिरी केलेली आहे. त्यांनी 3 विकेट घेतलेले आहेत त्यामुळे मॅन ऑफ